इलेक्ट्रिक अप्लायंस करंट कंजप्शन कैलकुलेशन कैसा करना, कितनी बिजली ले रहा पता कैसा लगाना है, तो हम आपको एक फार्मूले के ज़रिए बताएंगे। उस फार्मूले से आप कैलकुलेशन कर सकते हैं, घर में हो, ऑफिस में हो, शॉप में हो। ನಾವು ಇವತ್ತು ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಪ್ಲಯನ್ಸಸ್ ಕರೆಂಟ್ ಕಂಜೆಷನ್ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಹೆಂಗೆ ಮಾಡೋದು ನಾವು ಇವತ್ತು ಅದು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಮನೆಯೊಳಗಾಗಲಿ, ಆಫೀಸಲ್ಲಿ ಆಗಲಿ, ಶಾಪಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಎಷ್ಟು ಯೂನಿಟ್ ನಮ್ಮ ಅಪ್ಲಯನ್ಸ್ ತೊಗೋತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಕರೆಂಟ್ ಎಷ್ಟು ನಮಗೆ ಬಿಲ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ನಾವು ಹೆಂಗೆ कैलकुलेशन ಮಾಡೋದು, ऐसा हम कैलकुलेशन करना कितने यूनिट चल रहा और कितना बिल आ रहा, मेनली कर्नाटका में। ये देख सकते हैं इलेक्ट्रिक अप्लायंस करंट कंजप्शन कैलकुलेशन। चाहे घर के एसी हो, फ्रिज हो, फैंस हो, लाइट हो और इलेक्ट्रिक व्हीकल हो, ईवी व्हीकल, स्कूटर, कार हो, कितने वाट ले रहा, कैसा कैलकुलेशन करना है ಇವತ್ತು ನಾವು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. इसका कैसा फार्मूला है. फॉर एग्जांपल फार्मूला यूनिट is equal to watt into time, watt into time divided by 1000. ये फार्मूला है, ಇದು फार्मूला ಬರುತ್ತೆ कैलकुलेशन ಮಾಡೋದು. मेरा घर का एसी है 1500 वाट का. फॉर एग्जांपल एसी, घर का एसी है फॉर 1500 वाट का है. उसको वैट इंटू टाइम है. वैट किंत 1500 इंटू टाइम 1 hour डिवाइड बाय 1000. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಡಿವೈಡ್ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮದು ಮನೆದು ಎ ಸಿ ಇದೆ 1500 ವ್ಯಾಟಿಂದು. 1 hourಗೆ 1 ತಾಸಿಗೆ ಎಷ್ಟು ಯೂನಿಟ್ ತೊಗೋತಾ ಇದೆ डिवाइड बाय 1000 ಮಾಡಬೇಕು. 1500 इंटू 1 hour डिवाइड बाय 1000 करना. फिर तो क्या होता है, डिवाइड करने से पर 1.5 यूनिट्स बिजली ले रहा है. 1.5 ಯೂನಿಟ್ ಬಿಜ್ಲಿ ಅಂದರೆ ಕರೆಂಟ್ ಸುಡ್ತಾ ಇದೆ ಪರ್ ಹವರ್ಗೆ. ಪರ್ हवर इलेक्ट्रिसिटी यूनिट रेट कर्नाटका में कितना है बोले तो 6.8 है. 6.8 रुपीज़ पर यूनिट. 6.8 रुपीज़ पर ಯೂನಿಟ್ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಒಳಗೆ. ಈ ರೇಟಲ್ಲಿ ನಾವು ಗೌರ್ಮೆಂಟಿಂದ ರೇಟ್ ಯೂನಿಟ್ ಇದೆ, ಇಷ್ಟು ಪರ್ ಯೂನಿಟ್ಗೆ ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ಬೇಕು ನಾವು. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಮಾಡೋದು 1.5 ಯೂನಿಟ್ ಸುಡ್ತಾ ಇದೆ ಎ ಸಿ 1 ತಾಸಿಗೆ. पर हवर पर 1 hourಗೆ ಇಷ್ಟು ಸುಡ್ತಾ ಇದೆ 1.5. 1.5 इंटू 6.8. 1.5 इंटू 6.8 को इंटू करना, कितना हुआ 10.2 रुपीज़ पर आवर.
1 घंटे को 10 रुपये 2 पैसा देना हमें, बिल आता उसका चार्ज 1.5 ಯೂನಿಟ್ ಇಂಟು 6.8 ಇದು ರೇಟ್ ಇದೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿ ಬಿಲ್ कर्नाटक ಒಳಗೆ 1.5 से 6.8 इंटू करना 10.2 रुपीज़ पर आवर AC का बिल आ रहा, AC बिल पर आवर 1 घंटे को इतना बिल आ रहा है, कितना 10.2 रुपीज़। ಈ ಥರ ನೀವು कैलकुलेशन ಮಾಡ್ಬೋದು मनी ಒಳಗೆ। तो आप भी ऐसा कैलकुलेशन करके पता लगा सकते हैं कितनी यूनिट है, कितना बिजली बिल आ रहा, चाहे वो घर में इन्वर्टर हो, फ्रिज हो, AC स्कूटर हो, बल्ब हो, फ़ैन हो। फॉर एग्ज़ाम्पल और एक एग्ज़ाम्पल देता हूँ, घर की मोटर, पानी की मोटर, ಮನೆದು ನೀರಿನ ಮೋಟ್ರ್, फॉर एग्ज़ाम्पल 1 HP दी मोटर है, एक HP की घर की मोटर है, पानी की छोटी मोटर आती है पानी चढ़ाने के घर की। 1 HP इक्वल टू 1000 वैट होता, 1000 वैट होता है इसका, 1000 ವ್ಯಾಟಿಗೆ 1 HP ಆಗುತ್ತೆ ಇಷ್ಟು। ಅದು ಫಾರ್ಮುಲಾ ಏನಿದೆ, ವ್ಯಾಟ್ ಇಂಟು ಟೈಮ್, 1000 इंटू टाइम 3 आवर्स, 3 घंटे, 1000 इंटू 3 घंटे को कितना यूनिट कंजप्शन हो रहा, कितने यूनिट चल रहा बिजली, 3 ತಾಸಿಗೆ ಎಷ್ಟು ನಮ್ಮದು ಯೂನಿಟ್ ಕರೆಂಟ್ ಸುಡ್ತಾ ಇದೆ ನೋಡೋಣ, /1000। ಇದು फार्मूला, ये फार्मूला यूज़ करने का, इसको डिवाइड करेंगे तो कितना होता, 3 यूनिट पर आवर बिजली ले रहा, बिजली चल रहा, 3 यूनिट 1 ತಾಸಿಗೆ 3 यूनिट ಸುಡ್ತಾ ಇದೆ। पानी की मोटर 3 यूनिट चल रहा है। इसका कैसा कितना है यूनिट रेट कर्नाटका में, 6.8 इंटू 3 आवर्स /1000। ಇದು ಮಾಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಆಗ್ತೈತಿ, ಡಿವೈಡ್ करो 3 आवर से इक्वल टू ಸಾರಿ ಇದು ಬರೋಂಗಿಲ್ಲ, 6.8 यूनिट इंटू 3 कितना हुआ, 6.8 यूनिट इंटू 3 करे तो 20.4 रुपीज़ बिल ಬರ್ತಾ ಇದೆ, 20.4 रुपीज़ बिल आ रहा 3 घंटे को 1 HP मोटर। ओके, इस तरह से आप कैलकुलेशन करना, ನೀವು ಈ ಥರ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಮಾಡಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಒಳಗಾಗಲಿ, ಶಾಪ್ ಒಳಗಾಗಿ, ಮತ್ತು ಆಫೀಸಲ್ಲಿ ನೀವು ಈ ಥರ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ಬೋದು। ಹೊಸದಾಗಿ ಆದರೆ सब्सक्राइब ಮಾಡಿರಿ, नए हो तो सब्सक्राइब करो, जो भी अपडेट रहेंगे हम देते रहेंगे इस चैनल पर। सब्सक्राइब करो, लाइक करो और शेयर करो। सब्सक्राइब ಮಾಡಿ, ಇದು ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ನಾವು ಏನು ಹೊಸದಾಗಿ ಅಪ್ಡೇಟ್ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಫ್ಯಾನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಮನಿ ಫ್ಯಾನ್ ಇರ್ತಾವೆ,
75 ಟು 100 ವ್ಯಾಟ್ ಇರ್ತಾವೆ. ಮತ್ತು ಲೈಟ್ ಬಲ್ಬ್ LED ಲೈಟ್ 20 ವ್ಯಾಟ್ 40 ವ್ಯಾಟ್ ಈ ಥರ ನಾವೆಲ್ಲ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಮಾಡಿ ಈ ಫಾರ್ಮುಲಾ ಒಳಗೆ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಮಾಡಿ ನಾವು फार्मूला यूज़ ಮಾಡಿ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಮಾಡ್ಬೋದು. ये फार्मूला यूज़ करके आप कैलकुलेशन कर सकते हैं. ओके, थैंक यू.